ठीक आहे का करू स्टार्ट. गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. मी डॉक्टर अनिल दुर्गुडे, मृदशास्त्रज्ञ, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. स्मार्टकेम टेक्नॉलॉजी केमिकल अर्थात दीपक फर्टिलायझर कंपनी पुणे मार्फत महामंत्र अंतर्गत मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मी आज मार्गदर्शन करणार आहे. आरोग्याबद्दल सांगायचं म्हणलं तर सजीव माती तर समृद्ध शेती, म्हणूनच आपण मातीला भूमाता म्हणतो. माते समान असा हा शब्द आहे भूमाता. ही भूमातेचं आरोग्य चांगलं तर शेतकरी बंधूंचं सुद्धा आरोग्य चांगलं असू शकेल. तर जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता सुद्धा चांगली असू शकते. आज आपण जर पाहिलं तर लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि शेतजमीन जी आहे ती शेतजमीन मात्र कमी होत चाललेली आहे. परंतु हीच शेतजमीन नॉन ॲग्रिकल्चर होण्यासुद्धा प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे एकीकडे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि दुसरीकडे ॲग्रिकल्चर जमीन जी आहे ती कमी होत चाललेली आहे. म्हणजेच आज आपल्या हातात काय आहे की त्या जमिनीचं आरोग्य आणि उत्पादकता वाढवणं एवढंच आपल्या हातात आहे. मग ही उत्पादकता कशावर अवलंबून आहे तर जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. त्या जमिनीमध्ये असलेल्या मातीवर अवलंबून आहे. आज आपण पाहतो 10 एकर जर जमीन असेल तर नुसतं लांबी रुंदीनं उपयोग नाही, खोली ही अतिशय महत्त्वाची आहे. 10 एकर जमीन असेल आणि खोलीनं जर क्षारपड जमीन असेल तर 10 एकरचा काही एक उपयोग नाही. परंतु ती जर 5 गुंठे जमीन असेल आणि लांबी रुंदीनं चांगली आणि खोलीनं जर त्याच्यामध्ये एक लाल माती चांगली जर भरलेली असेल तर 5 गुंठ्याचं उत्पन्नसुद्धा 10 एकराला सरस ठरेल. म्हणजेच काय की आज जमीन जी आहे ती लांबी रुंदीनं महत्त्वाची नाही आहे, तर ती लांबी रुंदी आणि खोली म्हणजेच ती माती. आणि हे 1 इंच माती तयार होण्यासाठी जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत असतो. म्हणून माती जपवणूक करणे, मृद संधारण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर जवळजवळ 45 ते 46% जमिनी ज्या आहेत त्या समस्यायुक्त जमिनी आहे. ह्या समस्यायुक्त जमिनीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त समस्या आहे ती धुपीची आहे. त्याला रनऑफ म्हणतो आपण. म्हणजे 5 मिनटं जरी जोरात पाऊस आला तरी त्या ठिकाणची जी काही 1 इंच माती जी असते, सुपीक माती असते, त्यामध्ये सूक्ष्म जीवाणू असतात, अन्नद्रव्य असतात, सेंद्रिय कर्ब जे असतात ती वाहून जायला 1 मिनिटसुद्धा वेळ लागत नाही. अशी धूपग्रस्त जी जमीन आहे ती जर आपण महाराष्ट्रात जर पाहिली तर जवळजवळ 39% सगळ्यात जास्त समस्या आज धुपीची आहे. आणि सगळे माळरान जमिनी असेल किंवा डोंगर उतारावर जमिनी असतील या ठिकाणी आढळून येते. मग त्या खालोखाल जे काही क्षारपड जमिनी असतील, चुनखडीयुक्त जमिनी असतील, कोकणातल्या जमिनी असतील, या सर्व जमिनीला आपण समस्यायुक्त जमीन म्हणतो. आणि बऱ्याच वेळा शेतकरी बंधू ह्या जमिनीचं आरोग्य न पाहता फक्त कोणती खतं टाकायची आणि कोणती पिकं घ्यायची किंवा बाजारभाव काय आहे त्याप्रमाणे त्या पिकाची निवड करायची आणि लागवड करायची, ह्या गोष्टी करत असतो. परंतु आपल्या जमिनीत कशा योग्य आहे, क्षारयुक्त असेल तर आपल्याला क्षार प्रतिकारक पिकांची निवड करायची आहे. चांगली जमीन असेल तर जे काही कडधान्य पिकं आहेत ती कडधान्य पिकाला आपल्याला घेता येतात. जर क्षारयुक्त जमीन असेल तर कडधान्य पिकं घेता येत नाहीत. आणि कडधान्य पिकंच असे असतात की ज्यावेळेस ते काढणीस येतात त्यावेळेस त्याचा जो काही पान असतात ते जमिनीवर पडत असतात आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे ते जमिनीमध्ये वाढवण्याचं काम हे कडधान्य पिकं करत असतात. म्हणून फेरपालटीमध्ये कडधान्य पिकांना सुद्धा फार महत्त्व असतं. अशा प्रकारे धूपग्रस्त, क्षारपड, चुनखडीयुक्त, आम्ल जमिनी ह्या समस्यायुक्त जमिनी आहेत. मग ह्या जर समस्यायुक्त जमिनी आहेत तर आपल्याला समस्यायुक्त जमिनी कळणार कसं, तर त्याला माती परीक्षणाशिवाय आपल्याला कळणार नाही. तर माती परीक्षण जर आपण केलं तर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी बंधू काय बघतात की याच्यामध्ये नत्र किती, स्फुरद किती, पालाश किती किंवा सुपीकता कशी आहे. परंतु जमिनीचं आरोग्य जर चांगलं नसेल आणि सुपीकता चांगली असेल तर ते अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध होणार नाही, त्या पिकाची वाढ चांगली होणार नाही, त्याचे प्राकृतिक गुणधर्म हे चांगले नसतात. म्हणून जमीन जरी सुपीक असेल म्हणून उत्पादन चांगलं नाही. म्हणून जमिनीचं आरोग्य जे आहे ते आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि हे आरोग्य आपल्याला माती परीक्षणाद्वारे आपल्याला कळतं. बऱ्याचशा शेतकरी बंधूंकडे आज जमीन आरोग्य पत्रिका आहे. जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर आपण करून शेतीचं नियोजन केलं पाहिजे. खरं तर शेतीचं नियोजन म्हणजेच माती परीक्षण करून जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करणं हे आज. आणि ह्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवरून आपल्याला जे काही पायाभूत गुणधर्म असतात
ही पायाभूत गुण की त्या जमिनीचा सामू किती आहे, त्या जमिनीमध्ये क्षाराचं विद्युत वाहकता किती आहे आणि चुनखडीचं प्रमाण किती आहे. ह्या 3 पायाभूत गुणधर्म अतिशय महत्त्वाचा आहे की जसं मनुष्याच्या आरोग्यामध्ये वात, कफ, पित्त प्रवृत्ती जशी असते तसेच ते हे पायाभूत गुणधर्म आहे आणि हे सहजासहजी बदलत नाही. परंतु शेतकऱ्याचं लक्ष त्या जमिनीमध्ये नत्र किती, स्फुरद किती किंवा तिची सुपीकता कशी आहे ह्याच्याकडे लक्ष जातं. म्हणूनच मी सांगितलं की सुपीक असून उपयोग नाही, ती जमीन आरोग्य जर चांगला असेल तर त्या सुपीकतेचा उपयोग आहे, म्हणजे ती पिकाची वाढ चांगली होईल. आणि हे अशा पद्धतीनं जमिनीचं आरोग्य जे आहे ते मातीनुसार जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे तिन्ही गुणधर्म जर आपण चांगले ठेवले तर त्या जमिनीचं आरोग्य चांगलं असतं. ही गुणधर्मांना आपण कंट्रोल करू शकतो तो म्हणजे सेंद्रिय कर्ब. म्हणजे समजा समस्यायुक्त जमिनीमध्ये हे जे काही पाया गुणधर्म आहेत सामू, क्षार आणि चुनखडी हे जर बिघडलेलं असेल तर यांना काबूत ठेवण्याची जी क्षमता आहे ती ह्या सेंद्रिय कर्बामध्ये आहे. म्हणून जमिनीतलं सेंद्रिय कर्ब 0.7% जास्तच हवं. हे प्रत्यक्ष म्हणजे जे काही पायाभूत गुणधर्म आहेत ते आपले चांगले राहतील. मग आता आपण जर पाहिलं तर जमिनी आरोग्याच्या बाबतीत कोणकोणत्या जमिनीचे प्रकार आहेत, समस्यायुक्त जमिनीचे कोणकोणते प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये धूपग्रस्त जे काही माळा किंवा चढ उतारावर जास्त उतार आहे त्या ठिकाणी जमिनी असतील, अशा धूपग्रस्त जमिनी ज्या ठिकाणी रनऑफ किंवा धूप पाण्याबरोबर जी माती वाहून जाते ती सगळ्यात जास्त होत असते. किंबहुना त्याला इंग्लिशमध्ये युट्रोफिकेशन असं म्हणतात. कसं की ज्या माळरानावरील 1 इंच माती वाहून जाते आणि नदी, नाले, ओढे, समुद्र याला काय होतं ते पाणी वाहून जातं, त्यावेळेस त्या जमिनीमधील जे काही सेंद्रिय कर्ब असेल, नत्र असेल, पाणी आणि मातीबरोबर वाहून जातं आणि हा नदी असेल किंवा खाडी असेल त्या ठिकाणी हे अन्नद्रव्य वाहून जातात, त्याला युट्रोफिकेशन म्हणतात. आणि नको त्या वनस्पतींची वाढ त्या ठिकाणी होते आणि मग जलचर जे प्राणी आहेत त्या जलचर प्राण्यांची संख्या किंवा ज्यांचं जीवनसुद्धा धोक्यात येऊ शकतं. कारण त्या ठिकाणी वॉटर हायसिंथ म्हणजे त्या प्रकारचे जे वनस्पती त्यासुद्धा वाढतात आणि मग पाण्यामधलं ऑक्सिजन कमी होतं आणि जलचर प्राण्यांचे सुद्धा आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणजे ह्या धूपग्रस्त जमिनींकडे जर लक्ष दिलं नाही तर जलचर प्राण्यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येऊ शकतं. दुसरी गोष्ट, आज जे काही जलसाठे आहेत म्हणजे पाझर तलाव असेल, मोठा तलाव असेल, बंधारे असतील किंवा धरण असतील, यांची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती क्षमतासुद्धा कमी येते. कारण हे जी काही 1 इंच माती जी माळरानावरून रनऑफ किंवा धूप मार्फत जात असते ती त्या धरणांच्या याच्यामध्ये गाळाच्या स्वरूपात ती साठत असते आणि मग जो काही वापरण्यायोग्य जो काही साठा असतो तो साठासुद्धा कमी होतो, म्हणजे पाणी साठासुद्धा कमी होतो. पूर्वी गाव जर घेतलं आपण एखादं तर त्या गावाच्या अवतीभोवती गावठाण असायचं आणि त्या गावठाणामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या एक ॲग्रोफॉरेस्ट्री ट्री म्हणजे लिंब असेल, बाबळे असतील, भेंडी असेल, अशा प्रकारच्या जे काही मोठमोठाले वृक्ष होते ते वृक्ष त्या ठिकाणी असायचे आणि गावात एक स्वच्छ हवा त्या गावाला पुरवायची. त्याचप्रमाणे गावाभोवती जी काही माती होती हे गावठाणात काय करायचे की ती माती वाहून देत नव्हती आणि मग पांदीमार्फत पाणी येऊन त्या तळ्यामध्ये पाणी साठत होतं, अगदी फिल्टर होऊन ते पाणी त्या ठिकाणी जात होतं. परंतु आज जी गावठाणं आहेत त्या गावठाणं सगळे ओसाड पडलेली आहे आणि मग तिथली माती जी आहे ते गावातल्या पांदीमार्फत सर्व माती पाण्याबरोबर तळ्यात येते आणि तळ्याची जी काही पाणी साठवण क्षमता आहे ती क्षमतासुद्धा कमी होत चाललेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या धूपग्रस्त माळरानावरील किंवा जे काही हलक्या जमिनी आहेत, बरड जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये प्रथम आपण मृद आणि जलसंधारणाला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण ती एक समस्या आहे आणि सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की धूपग्रस्त जमिनी. मग यासाठी आपल्याला समपातळी, ज्याला कंट्रोल म्हणतो आपण, समपातळीत मशागत असेल, ज्या ठिकाणी जरा जास्त स्लोप असेल 5 ते 10% असेल त्या ठिकाणी ढाळीचे वरंबे असतील. त्यानंतर कोरडवाहू विभागामध्ये जर आपल्याला रब्बीचं पीक घ्यायचं असतं त्यावेळेस एक बंदिस्त वाफे असतात, जेणेकरून जे काही पाणी पडतं ते पाणी जागेवरच मुरवणे अतिशय महत्त्वाचं असतं की जे पाणी किंवा जो ओलावा आहे तो रब्बी ज्वारीला उपयोग येत असतो. त्याचप्रमाणे सपाट वाफे असतात ज्या ठिकाणी स्लोप कमी आहे, 1% उतार कमी आहे, अशा कोरडवाहू विभागामध्ये सुद्धा सपाट वाफे तयार करून ठेवायचे की जेणेकरून पाऊस जर पडला तर तो पाऊस किंवा तो ओलावा त्या जमिनीमध्ये मुरला पाहिजे आणि मुरलेल्या पाण्यावरच रब्बी ज्वारी जी आहे ती कोरडवाहू विभागामध्ये येत असते. त्याचप्रमाणे अजूनही काही मृद आणि जलसंधारणाच्या जे काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये सरीवरांबा पद्धत आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी उतार जास्त आहे त्या ठिकाणी जैविक बांध आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला काही आवळा असेल, सीताफळ असेल उतारावर लावायचा असेल तर अर्धवर्तुळाकार वरंबे सुद्धा, म्हणजे ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूला 1-1.5 मीटरवर जर चंद्राकृती आपण जर असे
बांध घातले छोटेसे, तर निश्चितच उताराकडून येणारं जे पाणी आहे, माती आहे, ती थांबणार आहे, त्याच ठिकाणी पाणी जिरणार आहे आणि ओलावा वाढणार आहे आणि तो ओलावा बऱ्याचशा फळबाग पिकांना उपयोगी येत असतो. तर अशा प्रकारे अर्धवर्तुळाकार जे काही वरंबे असतात ते सुद्धा आपण अशा उतारावरील जे काही फळझाडं आहेत त्यांना जरी लावलं तर आपण धूप थांबवू शकतो. त्याचप्रमाणे काही आच्छादनांचा वापर जो आहे कोरडवाहू विभागामध्ये किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा आपण आच्छादनाचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला तणांचा सुद्धा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि जमिनीमध्ये सेंद्रिय जे काही कर्ब आहे त्याचं सुद्धा प्रमाण आपण वाढवू शकतो. तर अशा पद्धतीनं मृदा आणि जलसंधारण जे आहे त्या ह्या उपाययोजना आपण या जे काही धूपग्रस्त किंवा माळरानावरील ज्या जमिनी आहेत इथं करणं अतिशय गरजेचं आहे. विशेषतः गाव पातळीवर सुद्धा आपण अशा प्रकारचं नियोजन हे माथा ते पायथा किंवा पायथा ते माथा अशा पद्धतीनं ते नियोजन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, ज्याला लँड यूज कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन प्रमाणे आपण त्याचं जी काही पीक पद्धती असेल, त्यानंतर एक पाण्याचं नियोजन असेल, त्यानंतर पाण्याचं बजेटिंग असेल आणि अशा पद्धतीनं आपण नियोजन ही अशा समस्यायुक्त जमिनीमध्ये किंवा या धूपग्रस्त जमिनीमध्ये की ज्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं असेल. कारण बऱ्याच वेळा असं आढळून येतं की माळरानावरच्या जमिनीच्या माती जी वाहून गेल्यानंतर अक्षरशः जे काही खडक आहे ते खडक उघडे पडलेले दिसून येतात. परंतु माती जर नसेल तर त्या ठिकाणी बारीक बारीक गवताशिवाय दुसरं कोणतंही पीक किंवा फळं पिकं किंवा ॲग्रोफॉरेस्ट्री जे आहेत की जे धूप थांबू शकतं, जी माती जी वाहून येणार आहे ती थांबू शकते, ती आपण त्या ठिकाणी हे थांबवू शकतो. तर आता दुसरा जो प्रकार आहे आरोग्यामध्ये विशेषतः क्षारपट जमिनी. आता क्षारपट जमिनीमध्ये कोरडवाहू क्षारपटपणा आहे, ज्याला आपण ड्रायलँड सॅलिनिटी म्हणतो, की जी काही अशी बशी असते त्या पद्धतीनं त्याची एक टोपोग्राफी असते आणि त्या टोपोग्राफीमध्ये पाऊस जरी नाही पडला तरी कोरडवाहू सॅलिनिटी तयार होत असते. तर अशा ठिकाणी सुद्धा निचऱ्याची व्यवस्था असेल किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्याची जी काही हिरवळीची खतं असेल अशा पद्धतीनं आपण ते जर निश्चितच ते आपण जर त्याची उपाययोजना केल्या तर कोरडवाहू जी काही सॅलिनिटी असते ती सॅलिनिटीसुद्धा बांधबंदिस्ती वगैरे करून आपण ती हे करू शकतो, सुधारू शकतो. आणि जे काही कॅनॉलच्या कडेला असतील किंवा आज नदीकाठचं क्षेत्र जे पाहिलं आपण तर जी पोयटा माती म्हणतो, परंतु आज नदीकाठच्या क्षेत्रामध्ये जी पोयटा माती आहे ती पोयटा मातीसुद्धा वीटभट्टीवाले सुद्धा घेत नाहीत, कारण त्या पोयटा मातीमध्ये बरेचसे क्षाराचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे आपण सगळ्यात जास्त चांगली जमीन जी म्हणतो ती पोयटा माती म्हणतो. भाजीपाला पिकं असेल, ऊस असेल, अशी चांगली जी पिकं आहेत ती आपण पोयटा मातीमध्ये घेऊ शकतो. परंतु ही पोयटा माती आज समस्यायुक्त बनलेली आहे, कारण त्या जमिनीमध्ये एकच पीक पद्धती किंवा ऊसासारखी पिकं असेल अशी एकच पीक पद्धती घेतल्यामुळे त्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत. आणि ह्या क्षारयुक्त जमिनी म्हणजे चांगल्या जमिनीसुद्धा क्षारयुक्त झालेल्या आहेत. मध्यम ते खोल जमिनी ज्या आहेत का पूर्वी त्याच्यामध्ये शेतकरी जवळजवळ एकरी 80 ते 100 टन उत्पन्न काढत होते, ते आज जवळजवळ 20 ते 25 टन एकरी उत्पादनावर ऊसाच्या आलेली आहे. ती केवळ आणि केवळ फक्त अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे अशा कॅनॉल काठच्या आणि नदी काठच्या जमिनी जर पाहिल्या तर ह्या क्षारपट झालेल्या आहेत. मग आता याला सुधारायचं म्हणल्यानंतर सुधारणा जर करायची असेल तर बऱ्याच वेळा ढोबळमानाने शेतकरी काय करतात, जिप्सम टाकतात किंवा गंधक टाकतात किंवा कारखान्याची मळी कंपोस्ट मिळाली तर मळी कंपोस्ट सुद्धा टाकतात. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. कारण काय आहे की आपल्याला जोपर्यंत त्या क्षारपट जमिनीमध्ये 3 प्रकार आपल्याला करता येणं फार महत्त्वाचं आहे, ते माती परीक्षणानुसार करणं फार गरजेचं आहे. नुसतं क्षारपट म्हणलं आणि उपाययोजना केला तर चुकीचं होईल. म्हणजे जसं एखाद्याला कॅन्सर जर झाला आणि लगेच त्याची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होत नाही, प्रथम त्याला एक फर्स्ट स्टेपमध्ये आहे का सेकंड स्टेपमध्ये आहे का थर्ड स्टेपमध्ये आहे याचं वर्गीकरण करतात आणि त्यानुसार आपण काय करतो की त्याची ट्रीटमेंट चालू करतो. म्हणून असंच क्षारपट जमिनीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर माती परीक्षण केल्यानंतर त्याचे 3 प्रकार आढळून येतात. त्याच्यात पहिला प्रकार जो आहे तो क्षारयुक्त आहे, दुसरा प्रकार जो आहे क्षारयुक्त चोपण आहे आणि तिसरा प्रकार जो आहे तो चोपण आहे. मग आता हे माती परीक्षणानुसार कसं वेगळं करायचं, प्रथम आपण ठरवून घ्यायचं आहे की आपली जमीन नेमक्या कोणत्या वर्गीकरणानुसार आहे आणि हे एकदा वर्गीकरण केलं की त्यानुसारच आपल्याला काय करायचे, त्याची सुधारणा करायची. मग आता पहिली जी प्रकार आहे तो क्षारयुक्त आहे. साधारणतः ढोबळमानाने आपण जर जमिनीकडे फेरफटका मारला तर आपल्याला लक्षात येतं की त्या पृष्ठभागावर एक अशी मिठाचा थर तुम्हाला दिसून येईल. हा मिठाचा थर दिसून आला की समजायचं आपल्याला ह्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहे. आणि माती परीक्षणानुसार त्याचा सामू जर पाहिला तो 8.5 पेक्षा कमी असतो, पण क्षार मात्र जे आहे ते साधारणतः 1:2.5 आपण जर प्रयोगशाळेमध्ये तपासतो तो 1.5 पेक्षा जर जास्त असेल, 1.5 पेक्षा जर जास्त असेल तर निश्चितच अशा जमिनी ज्या आहेत त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त होतं असं समजलं जातं. म्हणजे सामू 8.5 पेक्षा कमी, क्षाराचं प्रमाण 1.5 dc/m²पेक्षा जास्त आणि एक्सचेंजेबल विनियम सोडियमचं जे प्रमाण आहे टक्केवारी जी आहे ती मात्र 15% कमी असते. तर अशा पद्धतीत जर हे गुणधर्म आपल्याला असेल तर अशा जमिनीला क्षारयुक्त जमीन म्हणतो. आणि ढोबळमानानं त्या जमिनीच्या पृष्ठभागावर असा पांढरट असा क्षार त्या ठिकाणी जमा होतो.
मग अशा जमिनीमध्ये आपल्याला जर सुधारणा करायची असेल तर बघा, तुम्ही जर आता हे वर्गीकरण केलं नसतं तर तुम्ही इथं जिप्सम टाकलं असतं, परंतु जिप्सम टाकणं ह्या जमिनीमध्ये अतिशय चुकीचं आहे. कारखान्याची मळी कंपोस्ट टाकणं अतिशय चुकीचं आहे, कारण त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जे आहे ते अत्यंत जास्त आहे, कारण जवळजवळ 1.5 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा जास्त आहे. आणि मग असे क्षार असलेले कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम असेल, मळी कंपोस्ट, की ज्या मळी कंपोस्टचा जो क्षारता असतो तो जवळ 30च्या वर असतो, असे जर क्षारयुक्त असलेले जर आपण असे भूसुधारक सेंद्रिय आणि रासायनिक जर टाकले तर निश्चितच अशी क्षारयुक्त जमीन आणखीन क्षारयुक्त होते. म्हणून वर्गीकरण करा. मग अशा प्रकारे जर आपल्या पृष्ठभागावर जर असे मीठ फुटल्यासारखं दिसत असेल तर अशा प्रकारचं जिप्सम असेल, गंधक असेल, मळी कंपोस्ट असेल, हे कधीही टाकू नका. मग अशा क्षारयुक्त जमिनीमध्ये काय करायचं आहे की पहिलं आपल्याला जे काही क्षार वाढलेले आहे ते क्षारांचा निचरा करायचा आहे. मग बाजूचे चर जे असतील ते बाजूचे चर आपण खोल करायचे आणि निचऱ्याची व्यवस्था करायची आहे. भूमिगत चराची व्यवस्था केली तर आणखीनच चांगलं, कारण त्याच्यामध्ये जागा आपल्याला मिळते. आणि चर जे आहेत आपण बऱ्याच वेळा चर खोतो, परंतु दरवर्षी त्याचा मेंटेनन्स जर आपण ठेवला नाही तर जे काही पानकणीस असतात त्या पानकणीस वनस्पतीची वाढ त्या चरामध्ये जास्त होते आणि आपल्याकडून त्याचं मेंटेनन्स होत नाही किंवा त्याचं व्यवस्थापन होत नाही. म्हणून भूमिगत चरा जे आहेत, परफोरेटेड पाईप, निचरा प्रणाली याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचे लॉंग टर्म इफेक्ट मिळतात किंवा दीर्घकालीन त्याचे आपल्याला उपाय दिसतात. तर अशा प्रकारे क्षारयुक्त जमिनीमध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त, मी तर म्हणेल किंबहुना ज्यांना सेंद्रिय शेती करायची ना त्यांनी या क्षारयुक्त जमिनीमध्ये करावी. रासायनिक खतांचा वापर फार कमी करा, कारण हे जे क्षार आहेत तेच किंबहुना कधी कधी अन्नद्रव्य म्हणून सुद्धा उपयोग येत असतात. म्हणून क्षारांचा जो काही वापर आहे तो आपण अशा पद्धतीनं करून घेऊ शकतो. निचरा करा आणि प्रमाणित क्षाराचं हे ठेवा. त्याचप्रमाणे हिरवळीचे खतं आहेत, हिरवळीचे खतं घ्या. त्याचप्रमाणे रासायनिक 50%, सेंद्रिय 50%, 10-20% तुम्ही काय करा, जैविक खतांचा वापर जास्त वाढवा. अशा पद्धतीने जरी केलं आपण तरी या क्षारयुक्त जमिनीचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं. आता दुसरा प्रकार तो आहे क्षारयुक्त चोपण. म्हणजे ही क्षारयुक्त चोपण अशी जमीन आहे की पहिला क्षारयुक्त आणि शेवटचा जो चोपण आहे ह्या दोन्ही मधली ट्रान्झॅक्ट फेज म्हणजे क्षारयुक्त चोपण जमीन आहे. आता ह्या क्षारयुक्त जमिनीमध्ये, क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये जर पाहिलं तर क्षारपणा आहे आणि चोपणपणा आहे. तुम्ही जर एखाद्या जमिनीवर जर चालत गेले तुम्हाला तेलकट डागासारखे अशी जमिनीचा भाग दिसेल. तर हे तेलकट डाग जे आहेत असे लांबून दिसतात ते तेलकट डाग, कारण ती जे क्षार आहेत ते माती मिश्रित सोडियम क्षार असल्यामुळे काय होतं की त्या जी काही घडण असते ती काय होती, डिग्रेड होती. आणि मग ते डिग्रेडेड झालेलं काही स्ट्रक्चर असतं, जी संरचना असते ती क्षारात काय होती, एकत्रित होती आणि तेलकट डागासारखी ते जी माती आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे, संरचना आहे ती त्या पृष्ठभागावर दिसते. थोडक्यात लांबून आपल्याला डोळ्यानं जर पाहिली तर त्याला शेतकरी तेल्या लागला असं म्हणतात, म्हणजे तेलकट डागासारखी दिसते. पांढरे न दिसता असे चॉकलेटी कलरचे भुसभुशीत माती पृष्ठभागावर दिसती, हे प्रथम दर्शनी लक्षात येतं. परंतु जर माती परीक्षणानुसार त्याचे गुणधर्म जर पाहिले तर सामू जो आहे तो वाढलेला असतो किंवा कमी पण असतो, त्याचं काय असं निश्चित प्रमाण नाही. परंतु क्षार मात्र जे आहेत ते 1.5 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा हे क्षार जास्त असतात. आता हे क्षाराचं जे मी प्रमाण सांगितलं ते आपण जे प्रयोगशाळेमध्ये जे करतो ना, जे साधारणतः 20 ग्रॅम माती घेऊन 50 मिली एक डिस्टिल वॉटर टाकतो, जे 1:2.5, याच्यातली जी काही आपण क्षारता काढतो ती क्षारता मी 1.5 डेसिसायमन प्रति मीटर सांगितलेली, सॅच्युरेशन पेस्टमधली नाही. तर अशा पद्धतीनं हे क्षार वाढलेले असतात आणि जो काही एक्सचेंजेबल सोडियम जो आहे, विनियम सोडियम जो टक्केवारी ही मात्र 15% जास्त असते. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की ह्या जमिनीमध्ये क्षाराचंही प्रमाण वाढलेलं असतं विरघळणाऱ्या आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं. पहिल्या प्रकारामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं, कार्बोनेट कमी असतात, परंतु या दुसऱ्या प्रकारामध्ये ही विरघळणाऱ्या क्षाराबरोबरच काय झाले, सोडियमचं प्रमाण थोडंसं एकत्र आलेलं आहे. म्हणजे असे म्हणून त्याला क्षारयुक्त चोपण असं म्हणतात. तर अशा पद्धतीने ह्या जमिनीचं सुद्धा आपण माती परीक्षण करून जिप्सम रिक्वायरमेंट काढायची. ढोबळमानाने याच्यामध्ये जिप्सम टाकायचं नाही, कारण त्या सोडियमच्या प्रमाणावरून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की जिप्सम किती लागतो तर ती जिप्सम रिक्वायरमेंट काढून आपण अशा जमिनीमध्ये जिप्सम टाकून सुद्धा आपण ही जमीन सुधारू शकतो. त्याचप्रमाणे चर काढणे, सेंद्रिय खतांचा वापर जास्त करणे, हिरवळीच्या खतांचा वापर जास्त करणे, अशा पद्धतींचा वापर करून आपण ही जमीन काय करू, सुधारू शकतो. आणि आता तिसरा प्रकार जो आहे क्षारयुक्त जमिनीमध्ये तो आहे चोपण. आता ह्या चोपण जमिनी जर पाहिलं आपण एकदम काळ्या अतिशय खोल जमिनी, भेगाडलेल्या, उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर भेगाडलेल्या जमिनी असतात, भेगा पडलेल्या असतात, जवळजवळ 10-10, 20-20 सेंटीमीटर रुंद आणि जवळजवळ 1-1 मीटरपर्यंत खोल अशा भेगा पण पडलेल्या असतात. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर दगडासारखी कठीण अशी संरचना किंवा घडण झालेली असते. आणि पावसाळ्यात जर पाहिलं तर पाऊस पडल्यानंतर एकदा का सॅच्युरेट झाल्या, संतृप्त झाल्या तर 2-2, 3-3 महिने त्या वापशावर येत नाही. म्हणजे आपल्याला पावसाळ्यातही त्या जमिनी आपल्याला मशागतीची येत नाही.
तर अशा पद्धतीनं ह्या जमिनीवर तुम्हाला पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारची क्षार दिसणार नाही, परंतु पाऊस पडून गेल्यानंतर तुम्हाला क्रस्ट फॉर्मेशन झालेले दिसेल. म्हणजे असं कडक पापुद्रे जे असतात वाटीच्या आकाराचे असे थोडेसे कर्व घेतलेले, आता असे पापुद्रे त्या ठिकाणी तयार झालेले दिसतात. आणि नेमकं काय होतं की बऱ्याचशा जमिनींचं जो सामू आहे तो साधारणतः 8.25 पेक्षा किंवा 48 किंवा 8.5 पेक्षा असा जास्त तर चालला, जास्त विम्लधर्मीय. तर पाऊस पडल्यानंतर ह्या जमिनीच्या पृष्ठभागावर असे एक कडक असे पापुद्रे तयार होतात आणि बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये अशा पापुद्र्यामुळे अशा अति विम्ल किंवा जास्त विम्ल धर्मीय जमिनीमध्ये हे पापुद्रे तयार झाल्यामुळं पेरल्यानंतर जी काही जर्मिनेशन आहे किंवा उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता कमी होते. म्हणजेच काय की जमिनीमध्ये समस्या आहेत, त्यामुळे त्या बियाण्याच्या उगवणीवर परिणाम होत आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा आपण बियावर शंका घेत असतो, परंतु जमिनीचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत ह्या भौतिक गुणधर्म हे अतिशय महत्त्वाचे आहेत. किंवा ह्या जमिनीमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर काय होतं की हा झाला आता पृष्ठभाग एकदम कडक पापुद्रा येतो, परंतु जमीन जर वापशावर लवकर जर आली नाही, पाणी साठलेलं असेल, तरी पण जे काही बिया आहे ते बी काय होतं सडून जातं किंवा त्याला बुरशी येते आणि त्यामुळे त्याचाही उगवण क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून जी काही जमिनीचा निचरा आहे त्या जमिनीचा निचरा सुद्धा हे अतिशय महत्त्वाचा आहे. याचाच अर्थ काय की ह्या चोपन्न जमिनीमध्ये भौतिक गुणधर्म जे आहेत म्हणजे जलधारणा क्षमता अतिशय जास्त, त्यानंतर जी काही घडण असते ती अतिशय घडण किंवा तवा धरणे किंवा तळी धरणे, तुम्ही अर्धा फूट जर काय होतंय की तळी धरलेली असते त्या जमिनीने, त्याच्यामुळं ह्या जमिनीमध्ये रोटावेटरचा वापर कधीही करायचा नसतो. म्हणून ह्या जमिनीमध्ये सबसॉयलरचा किंवा मोलड्रेनीचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी जमीन सुधारवता येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या जमिनीमध्ये चोपनयुक्त जमिनीमध्ये जर आपण गुणधर्म जर पाहिले तर या गुणधर्मामध्ये सामू जो आहे तो 8.5 पेक्षा जास्त असतो. क्षाराचं प्रमाण जे आहे विद्युत वाहकता ती मात्र 1.50 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असतात. आता पहिल्या दोन्हीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे, पण इथं मात्र क्षाराचं प्रमाण कमी आहे. आणि एक्सचेंजेबल विनिमय सोडियमचं जे प्रमाण आहे ते मात्र 15% जास्त असते. म्हणजे इथं जे आहे इथं जर क्षारांचं प्रमाण जर पाहिलं आपण तर सोडियम नावाचा जो क्षार आहे तो पाण्यात विरघळणारा आणि एक विनिमय सोडियम या दोन्हीचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं असतं आणि त्याचा त्या भौतिक गुणधर्मावर काय होत असतो विपरीत परिणाम होत असतो. आणि ज्यावेळेस भौतिक गुणधर्मावर विपरीत परिणाम होतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला जी काही पिकांची वाढ असते ती वाढ आपल्याला चांगली दिसून येत नाही, निचरा चांगला होत नाही. म्हणून अशा जमिनीमध्ये जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण भूमिगत जो काही सबसर्फेस परफोरेटेड पाईप मिळतात आज त्या परफोरेटेड पाईपचा जर आपण निचरा जर व्यवस्थित जर केला, त्याद्वारे जर निचरा जर केला, पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या निचरा जर केला नाही आणि इकडे जिप्सम टाका, मळी कंपोस्ट टाका किंवा काही जर भूसुधारक टाकले तर त्याचा काही उपयोग होत नाही. 50% तुम्हाला जे रिझल्ट आहे ते निचऱ्यामुळे येते. त्यामुळे कोणत्याही जमिनीची सुधारणा जर करायची असेल तर पहिली निचऱ्याची व्यवस्था करायची. म्हणून भूमिगत निचरा परफोरेटेड पाईप प्रणाली जर आपण व्यवस्थित जर केली अशा जमिनीमध्ये चोपन्न जमिनीमध्ये तर निश्चितच आपल्याला अशा जमिनीचे जे काही जादा झालेले काही सोडियम जो आपण भूसुधारकांद्वारे जर बाजूला करणार आहे मातीच्या कणावरून तर तो सोडियम सल्फेट नावानं, कारण आपण ह्या जमिनीमध्ये जिप्सम टाकणार आहोत तर जिप्सम टाकल्यानंतर त्या जमिनीमधला सोडियम बाजूला होईल आणि सोडियम सल्फेटद्वारे तो निघून जाण्यासाठी आपल्याला निचऱ्याची व्यवस्था करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ही निचरा प्रणाली जी आहे ती निचरा करणं फार गरजेचं आहे. तसंच आपण ज्यावेळेस या ठिकाणी हिरवळीचे खतं त्या ठिकाणी घेतले पाहिजे, त्या हिरवळीच्या खतामध्ये द्यांच्या असेल ताग असेल ज्यावेळेस आपल्याला गाडायचं त्याच वेळेस जर आपण जिप्सम जरी साधारणपणे ही जिप्सम जे आहे ते आपण एक्सचेंजेबल सोडियम विनियम सोडियमच्या प्रमाणानुसार आपण सुद्धा टाकू शकतो. त्याचा तक्ता आहे पुस्तकात आहे, विनियम सोडियमचं प्रमाण किती आहे आणि त्यानुसार आपल्याला जिप्सम किती टाकायचं आहे ते सुद्धा कळू शकतो. डबल मानाने जिप्सम टाकू नका, कारण बऱ्याच वेळा काय होतं की अशा जमिनीमध्ये सामू हा वाढलेला असतो आणि सामू जर वाढलेला असेल तर ह्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं एक दूध फुटल्यासारखं प्रिसिपिटेशन होतं आणि काही ठराविक जमिनीमध्ये थरामध्ये त्याचे कॅल्शियम कार्बोनेटचे थर होण्याची शक्यता असते, कारण ह्या जमिनीमध्ये बायकार्बोनेट आणि कार्बोनेट आणि सल्फेट टाईप सोडिसिटी त्या ठिकाणी असते. म्हणून अशा जमिनीमध्ये आपण साधारणतः एक मळी कंपोस्ट मी ज्या आता पहिल्या 2 मध्ये सांगितलं नाही टाकायचं मळी कंपोस्ट, का बऱ्याचशा साखर कारखान्यांच्या आसपास ही मळी कंपोस्ट उपलब्ध असते आणि कोणत्या जमिनीमध्ये टाकले जाते तर पहिली जी क्षारयुक्त आणि क्षारयुक्त चोपन्न जमीन आहे याच्यामध्ये कधीही मळी कंपोस्ट कारखान्याची मळी कंपोस्ट जी मिळते ती टाकायची नाही. परंतु ह्या चोपन्न जमिनीमध्ये तुम्हाला टाकण्यामध्ये बराचसा वाव आहे, परंतु हे केव्हा माती परीक्षानुसार ज्यावेळेस 8.5 पेक्षा जास्त pH असेल, क्षाराचं प्रमाण जवळजवळ 1 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असेल आणि सोडियमचं प्रमाण हे 15% विनिमय सोडियमचं प्रमाण 15% जास्त असेल. म्हणजे अतिशय शास्त्र आणि टेक्निक्स आहेत याच्यानुसारच आपल्याला हे भूसुधारकांचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा.
आणि त्यानंतर मळी कंपोस्टचा वापर करा. किंबहुना या ठिकाणी जी काही पिकं घेतो आपण, काही नगदी पिकं घेतो, ऊस असेल किंवा काही केळी वगैरे चांगला निचरा होत असलेल्या जमिनीत अशा घेतला तर आपण त्या ठिकाणी जीवामृत स्लरी असेल त्या स्लरीचा वापर सुद्धा आपल्याला अशा जमिनीमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे मी आता सांगितलं की ह्या जमिनीमध्ये रोटावेटर कधीही चालवायचा नाही. त्याचं कारण असं की अशा काळ्या जमिनीमध्ये 15 सेंटीमीटर वर जरी तुम्हाला भुसभुशीत थर दिसेल, परंतु त्याच्या खाली काय होतं की एक तळी तयार होत असते आणि ती तळी कालांतराने ज्यावेळेस 1 महिना पीक उगतं तुम्हाला चांगलं दिसतं, परंतु 1 महिन्यानंतर जेव्हा खालची तळी ज्यावेळेस ती पाण्यानं फुगलेली असते, त्या ठिकाणी हवा नसते, त्यावेळेस मात्र तिथून पुढं पिकाची वाढ चांगली होत नाही. म्हणून त्या ठिकाणी रोटावेटरचा वापर न करता आपण सबसॉयलर असेल किंवा मोड ड्रेनेज असेल यांचा वापर करून आपण ती जमीन चांगली नांगरट करून नंतर कल्टिवेटर वगैरे मारून आपण अशा जमिनी तयार करू लागतात. ह्या जमिनीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रॉपर ओलाव्यावरच तुम्हाला मशागती करावं लागतात. किंबहुना जर कोणत्याही परिस्थितीत आपण जर अशा मशागती केल्या तर त्या ठिकाणी त्या भौतिक गुणधर्म जे आहेत ते भौतिक गुणधर्म त्या ठिकाणी बिघडतात. तसेच या ठिकाणी जे काही अंतर असेल, आता ह्या समस्यायुक्त जे काही क्षारप्रद जमिनीमध्ये अंतर जे असेल ते अंतरसुद्धा तुम्हाला थोडंसं जास्त ठेवावं लागतं. कारण बियाणे, त्यानंतर अंतर, पिकामधील अंतर असेल किंवा तुम्हाला खत व्यवस्थापन असेल, हे सगळं ह्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं. साधारणतः चोपन्न जमिनीमध्ये तुम्हाला साधारण 5, 5.5 फुटी, 6 फुटीवर जर तुम्ही लागवड केली तर वापसा चांगला येऊन तुम्हाला चांगल्या प्रकारचे पीक सुद्धा ऊसाचं घेता येतं. परंतु सुधारण्याला फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की प्रत्येक जमीन आरोग्य पत्रिका पाहिली का पहिलं नत्रस पुरत पाहतात आणि जमिनी आरोग्य पत्रिका म्हणजे जे काही सामूहिक क्षारता आणि चुनखडीचं प्रमाण आहे ते पाहत नाहीत. आणि अशा वेळेस आपण काय करतो की त्या जमिनीचं आरोग्य न सुधारता त्याच्यामध्ये काही क्षारयुक्त पिकं आहेत, ती क्षारयुक्त पिकं असेल, त्याच्यामध्ये कपाशी असेल, तसंच जे काही गहू असेल किंवा लसूण घास असेल किंवा शुगर बीट असेल, अशा प्रकारची हे चोपन्न जमिनीमध्ये ही चांगली पिकं येत असतात. अशा पिकांची निवड आपण करणं फार गरजेचं आहे. विशेषतः सपाट याच्यावर लागवड करण्यास इथे थोडासा वाव नाही आहे, तर त्याऐवजी आपण एक सरी वरंबे असेल किंवा गादी वाफे असतील, निचऱ्याची व्यवस्था करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रितरित्या जर केलं तर अशा चोपन्न जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पिकाचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं. तर ही जी काही कारखान्याची जी काही मळी आहे ही फक्त चोपन्न जमिनीमध्येच टाकावी. कारण तो जो प्रश्न मला दिसतोय त्याचं मी तात्पुरतं उत्तर देतो की फक्त चोपन्न जमिनीमध्ये, ज्या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे, ज्या जमिनीची क्षार जी आहे 0.5 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी आहे आणि कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे 10% जास्त आहे, अशा याच्यामध्ये तुम्हाला ही मळी कंपोस्ट चोपन्न जमीन सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि त्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब सुद्धा चांगलं आढळतं. क्षारयुक्त चोपन्न जमिनीमध्ये अशा प्रकारची कारखान्याची मळी टाकू नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं जी काही क्षारप्रतिकारक पिकं जी आहेत, ही क्षारप्रतिकारक पिकं जी आहेत हे या ठिकाणी घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे क्षारप्रद जमिनीमध्ये काय आहे की बऱ्याच वेळा आपण जे पिकं पाहतो याच्यामध्ये की जी काही मळी कंपोस्ट वगैरे किंवा सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं हिरवळीच्या खताचं नियोजन असेल किंवा मळी कंपोस्ट मी आता सगळं सांगितलं, याचं नियोजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या जमिनींमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पिकं घेणं आपल्या हातात नसतं, म्हणून क्षारप्रतिकारक पिकं घेणं. कारण काय होतंय, मुगाला भाव वाढला, उडदाला भाव वाढला, तुरीला भाव वाढला, परंतु ही जी काही कडधान्य पिकं आहेत ही अशा क्षारप्रद जमिनीमध्ये घेता येत नाही. किंबहुना कडधान्य पिकं अशा क्षारप्रद जमिनीमध्ये घेता येत नाही. फक्त त्यासाठी आपल्याला ढेंच्या वगैरे जी आहे ही पिकं आपल्याला एक हिरवळीचे खतं म्हणून त्या ठिकाणी घेता येतात की ज्याद्वारे आपल्याला सेंद्रिय कर्ब ह्या जमिनीमध्ये वाढवता येतो की जे सेंद्रिय कर्ब ह्या क्षारप्रद जमिनीमध्ये फार कमी असतं. कारण काय होतंय की बऱ्याच वेळा जी कडधान्य पिकं असतात ना, त्या कडधान्य पिकांनाच एक काळजी असते की आपल्याला फक्त काढते वेळेस शेंगा देतात आणि बाकीचा पाला पाचोळा, काड्या, मुळ्या वगैरे जे आहेत त्या जमिनीमध्येच राहतात. कारण तुम्ही बघा, तूर जर असेल तर सगळा पाला खाली पडतो आणि त्यानंतर आपण हिवाळी नांगरट करतो, किंवा मूग असेल, उडीद असेल, त्यानंतर आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस फक्त त्या काड्या आणि शेंगा राहतात आणि बाकीचं जे काय आहे जो पाला वगैरे आहे तो जमिनीवर पडतो. म्हणून ही पिकं काढल्यानंतर ताबडतोब नांगरणी जर केली तर ह्या पाला पाचोळ्याचा आपल्याला सेंद्रिय कर्ब म्हणून उपयोग येईल आणि सेंद्रिय कर्ब जो आहे तो सूक्ष्म जीवाणूंचं काय आहे, खाद्य आहे. आणि हा जर पाला आपण लवकर गाडला नाही जमिनीत किंवा नांगरणी जर केली नाही, तो वाऱ्यानं म्हणा किंवा शेळ्या असेल, जनावरं असतील यांनी जर खाऊन टाकला तर मग जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जीवाणू आहेत ते काय राहतील, उपाशी राहतील. म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचाही संवर्धन, त्याची वळवळ वाढवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरच आपलं सगळं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य त्या सूक्ष्म जीवाणूवर अवलंबून आहे. मी याचं महत्त्व का सांगतो, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस जमीन किती सुपीक दाखवत असली, उपलब्ध अन्नद्रव्य जर किती दाखवत असले, तर तुमचे सूक्ष्म जीवाणू जर त्या ठिकाणी नसतील त्याचं उपलब्धतेत रूपांतर करण्याचं काम हे केवळ कशात आहे, की या सूक्ष्म जीवाणूमध्ये.
म्हणून सूक्ष्म जीवाणूंची संख्या जर आपल्याला वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्ब, मग सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर आपण जे काही भरखतं असेल, जोरखतं असेल यांचा शिफारशीप्रमाणे प्रत्येक पिकाला वापर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु आपण काय करतो की बऱ्याच वेळा शेणखत अपुरा पुरवठा असतो, त्यामुळे ज्यांच्याकडे अपुरा पुरवठा आहे त्यांनी काय करायचं, हिरवळीच्या खताचं प्लॅनिंग करायचं. 2 ते 3 वर्षातून एकदा तरी काय करायचं आहे, आपण त्या हिरवळीच्या खताचं ढेंच्या असेल तागासन आपण त्या ठिकाणी अशा चोपण किंवा शारपूट जमिनीमध्ये नियोजन करायचे. हंगाम एक वाया गेला तरी चालेल, पण पुढचे जे हंगाम आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. तर अशा पद्धतीनं हे जे काही ह्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची जी संख्या आहे ती जर कमी असेल तर आपल्याला जे काही खतं टाकतो, रासायनिक खतं टाकतो, त्यांची जी काही रासायनिक खतं टाकल्यानंतर त्याची जी काही यूज इफिशियन्सी म्हणतो किंवा त्याची जी उपयोगिता आहे किंवा त्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढवणं हे सगळे ह्या सूक्ष्म जीवाणूवर अवलंबून असते. म्हणून सूक्ष्म जीवाणूंना प्राधान्य द्या. यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल, ऊसाला पूर्वीचे शेतकरी भुईमुगाची पेंडसुद्धा टाकत होते. म्हणजे याचा अर्थ पहा तुम्ही, जोर खतांचा वापरसुद्धा त्यावेळी करत होते. म्हणजे किती त्या जमिनीची काळजी त्या ठिकाणी घेत होते. आणि बऱ्याच वेळा तुमच्या एक लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये जर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडला जर भाग पाहिला तर कोकण भाग आहे, त्याचप्रमाणे नंतर एक पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर मराठवाडा आहे आणि विदर्भ आहे. जसं आपण पूर्वेकडे जाऊ, मराठवाडा पूर्वेकडे जाऊ, तसं लँड होल्डिंग ही जास्त आहे. आणि जसं पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ तसं पश्चिम महाराष्ट्राकडे किंवा सह्याद्रीच्या रेंजमध्ये आपल्याला जमिनीची धारणा जी आहे ती बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय कमी आहे. म्हणून ते जमिनीकडे थोडं लक्ष देतात. परंतु ज्यांच्याकडे लँड होल्डिंग जास्त आहे ते काय करतात की त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि फक्त पीक पेरतात आणि फक्त त्या ठिकाणी पीक घेण्याचं, फक्त सुधारणा न करता पीक घेण्याचं फक्त लक्ष त्या ठिकाणी असतं. म्हणून आपण जर पाहिलं तर कोकणात आम्ल जमिनी आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोड्याशा हलक्या जमिनी आहेत, मराठवाड्यात चुनखडीयुक्त चांगल्या मध्यम खोल जमिनी आहेत, विदर्भात सुद्धा चांगल्या खोल जमिनी आहेत, परंतु चुनखडीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहेत. आणखीन अतिशय पूर्वेकडे गेलं तर त्या ठिकाणी जास्त पाऊस आणि आम्ल म्हणजे मिक्सड मिनरलॉजी म्हणतो आपण त्याला, किंवा तांबड्या वगैरे अशा किंवा सँडस्टोन किंवा मिनरलॉजी जे आहेत मिक्स, त्याच्यापासून जी काही जमिनी आहेत त्या जमिनी तयार होत असतात. तर अशा पद्धतीने ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी त्या तयार झालेल्या असतात आणि त्यानुसारच आपण तिचं नियोजन, तिचं आरोग्यानुसार नियोजन हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या काही पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जर आपण पाहिलं तर कॅनॉल खालचं क्षेत्र आणि नदीकाठचं क्षेत्र हा जवळजवळ 70 ते 80% जमिनीचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. आणि केवळ जमिनीचं आरोग्यच धोक्यात आलेलं नाही तर त्या जमिनीमध्ये हे चुकीचं नियोजन झाल्यामुळं त्या पाणी जे आहे भूगर्भातलं ते सुद्धा क्षारयुक्त झालेलं आहे. आणि अशाच प्रकारचं क्षारयुक्त पाणी परत त्या पिकाला, ही सायकल गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष चाललेली आहे. आणि जमीन आरोग्य धोक्यात, पाणी आरोग्य धोक्यात आणि पर्यायानं जे काही जनावरं असतात, दुभते जनावर असेल, कारण आज पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर हे जनावर जवळजवळ तग धरलेलं आहे. ही जनावरांची संख्या विदर्भात कमी आहे म्हणून ते आत्महत्या करतात. परंतु पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर हा जोडधंदा अतिशय शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करत आहे. म्हणून यांचं सुद्धा आरोग्य धोक्यात या पाणी क्षारामुळं येणार आहे. म्हणून जमीन खराब, क्षारयुक्त, पाणी क्षारयुक्त आणि पर्यायानं प्रत्येक शेतकरी कुटुंबातला प्रत्येक एक घटक सुद्धा दवाखान्यामध्ये खर्च वाढवणार आहे. म्हणजे मनुष्याचं सुद्धा आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. म्हणून या तिन्हींचंही आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला ह्या जमिनीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला पुढं पाण्याचंही आरोग्य चांगलं होईल आणि जनावरांचं आरोग्य चांगलं राहील आणि नंतर मनुष्याचं सुद्धा आरोग्य चांगलं राहू शकतं. तर अशा पद्धतीनं ही जी काही जैविक खतं वगैरे जे आहेत. आणि दुसरी गोष्ट, या क्षारपट जमिनीमध्ये किंवा का होतात यापुढे तर आपल्याला आज काय झालं, शेतकऱ्यांना विश्रांती ही राहिलेली नाही. पूर्वी काय व्हायचं, जमिनीमध्ये विश्रांती मिळायची, जवळजवळ एक उन्हाळ्यामध्ये चांगली विश्रांती मिळायची, त्यानंतर जमीन तापायची, त्याला सोलरायझेशन म्हणतात. तर ही तापवणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ही जर जमीन चांगली तापवली, विश्रांती मिळाली, कारण विश्रांतीच्या काळात सुद्धा काही नायट्रिफिकेशन किंवा अशा काही जमिनीतल्या जीवाणूची जी काही हालचाल असते किंवा क्रिया असते ही चालू असते आणि ह्या क्रिया ज्या आहेत त्या पुढच्या पिकासाठी अतिशय महत्त्वाच्या असते. म्हणून ही जी काही नांगरणी व किंवा विश्रांती आहे, सोलरायझेशन ट्रीटमेंट होतं, तापवणे, यानं काय होतं, त्या जमिनीला वापसा चांगला येत असतो. तर हा वापसा चांगला येण्यासाठी सुद्धा जमिनीला विश्रांती आणि तापवणं किंबहुना 2 ते 3 वर्षातून एकदा हिरवळीच्या देंच्या किंवा ताक गाडणं ही आता काळाची गरज आहे. परंतु सारखं एक पीक घेतलं की नंतर ऊस घेतला की नंतर निडवा, नंतर त्याच्यानंतर एक परत खोडवा, नंतर निडवा, त्याच्यानंतर परत रोटावेटर, त्याच्यानंतर गहू घेतला का परत कपाशी घेतली की लगेच अजिबात एकही हंगाम विश्रांती नाही. कदाचित ज्यावेळेस हिरवळीचे पीक घेतो त्यावेळेस एक हंगाम वाया जातो. परंतु काही शेतकऱ्यांना असं वाटतं काही हंगाम वाया जाऊ नये तर त्यांनी काय करायचं, ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून देंच्या घ्यायचा आहे. तर हा देंच्या सुद्धा ऊस लागवड झाल्यानंतर आपण एक 15-20 दिवसांनी देंच्या जर वरंब्या दोन्ही बाजून जर लागवड केली तर निश्चितच आपण 1 ते 1.25 महिन्याने बाळ बांधणीच्या टायमाला त्याच ठिकाणी आपण नांगरट करून त्या जमिनीमध्ये गाडू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी हंगाम वाया घालवायची सुद्धा गरज नाही. आंतरपीक म्हणून सुद्धा आपण देंच्या पीक घेऊ शकतो. परंतु ते घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की जे पीक
खालच्या थरातून अन्नद्रव्य पिकामध्ये घेऊन वरच्या थरामध्ये टाकतात, त्याचप्रमाणे सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. तर अशा पद्धतीने या क्षारपट जमिनीमध्ये आपण थोडंसं सिरियसनेस घ्यायचं आहे. आणि ह्याच जमिनीपूर्वी फार पोटेन्शियल होतं, म्हणजे फार उत्पादन चांगलं होतं, परंतु याचीच उत्पादकता जी आहे ती उत्पादकता अतिशय कमी झाली आहे. आता कोल्हापूर भागात ज्या काही जमिनी आहेत, लँड होल्डिंग कमी असल्यामुळे ते शेतकरी जरा थोडी जमिनीच्या आरोग्याबाबत थोडेसे जागृत आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ एकरी 100-150 टन त्या ठिकाणी उत्पादन ते घेतात. तर अशा पद्धतीनं, आणि अर्थात हवामान सुद्धा उसाला त्या ठिकाणी चांगलं आहे, रिकव्हरी चांगली आहे. परंतु तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे जर खाली आलो, नगर असेल किंवा नाशिक असेल, ह्या पुणे असेल, ह्या भागात जर आपण जर पाहिलं तर अतिशय काळ्या जमिनी, खोल जमिनी आणि पाण्याचा निचरा कमी, अतिरिक्त पाण्याचा वापर, एक पीक पद्धती, याच्यामुळे बऱ्याचशा जमिनींचं आरोग्य धोक्यात आलं आहे. तर अशा पद्धतीने या क्षारपट जमिनीचं आपण नियोजन त्या ठिकाणी करायचं. आता दुसरा एक प्रकार असा आढळून येतो की चुनखडीयुक्त जमिनी, की हा जो चुना आहे, हा चुना आम्ल जमिनीमध्ये जर तुम्ही कोकणात जर पाहिलं तर अजिबात नाही, त्या ठिकाणी टाकावा लागतो. आणि आपल्या इकडे जमिनी जर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिला आणि जसं पूर्वेला जाऊ तसं कमी पाऊस, अतिशय जास्त तापमान आणि जी काही ह्युमिडिटी म्हणतो, आर्द्रता आहे, ती आर्द्रता कमी, आणि बेसिन शेप टोपोग्राफी, म्हणजे जर आपण उतार वगैरे जर पाहिला तर या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की ह्या जमिनी ज्या आहेत, ह्या जमिनीमध्ये म्हणजे आपलं जे काही बेसाल्ट खडक आहे याच्यामध्ये चुनखडीचं जे प्रमाण आहे, हे चुनखडीचं प्रमाण दिसून येत आहे. मग ह्या चुनखडीयुक्त जमिनीसुद्धा ह्या आरोग्य याच्यामध्ये मोडतात, परंतु कोणाच्या लक्षात येत नाही. विशेषतः फळबागाचं जे काही उत्पादित आयुष्य आहे, ह्या फळबागाचे उत्पादित आयुष्य ह्या चुनखडीमुळे कमी झालेलं आहे. हे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं की फळबाग लागवड करायची आहे आणि फक्त वरच्या थरातला मातीचा नमुना यायचा आणि तपासणी करायचा आणि फळबाग लागवड करायची. परंतु मी या अगोदर सांगितलंय की फक्त फळबाग लागवडीसाठी लांबी आणि रुंदी जमिनीचे महत्त्वाचे नाही, खोली महत्त्वाचे आहे. आणि जसं फळबागेचं वय वाढत जाईल तसतशा त्या जे काही मुळ्या आहेत त्या मुळ्या दुसऱ्या थरात, तिसऱ्या थरात किंवा चौथ्या थरात, विशेषतः जी काही आधाराची मुळे असते त्या ठिकाणी जात असते. आणि जी काही अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या ज्या मुळे आहेत त्या सुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या थरातून अन्नद्रव्य घेत असतात. म्हणून ज्यावेळेस आपल्याला फळबागेची लागवड आपल्याला करायची असेल तर अशा फळबागे लागवड करण्यासाठी माती नमुना जो आहे तो सुद्धा आपण एक मध्यभागी एक खड्डा घेऊन पहिल्या फुटातील एक नमुना, त्याच्यानंतर त्याच्या खाली एकच खड्डा घ्यायचा आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, त्या जमिनीमध्ये मध्यभागी एकच खड्डा घ्यायचा आहे, साधारणतः 3x2 मीटर बाय 3 मीटर खाली जर मुरुम नसेल तर, किंवा 2च फूट मुरुम असेल तर 2 फुटावर मुरुम असेल तर 2च फूट खोल खड्डा घ्यायचा आहे. तर प्रत्येक थरातला नमुना पहिल्या 0 ते 30 सेंटीमीटर, 30 ते 60 सेंटीमीटर आणि 60 ते 90 म्हणजे प्रत्येक फुटामधला एक नमुना आपण असा प्रत्येक पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर हा प्रयोगशाळेमध्ये तपासून घ्यायचा आहे. कारण उत्पादित आयुष्य ह्या प्रत्येक थरावर अवलंबून आहे आणि हेच नेमकं होत नाही. आणि बरेचसे शेतकरी पहिला 1 फुटातील नमुना तपासतात आणि त्याखाली जर चुनखडीचं प्रमाण वाढलेलं असेल, क्षाराचं प्रमाण वाढलेलं असेल, सामुद्र वाढलेला असेल तर नंतर ज्यावेळेस 3 ते 4 वर्ष ज्यावेळेस फळं लागण्याची वेळ येते त्याच वेळेस मात्र शेंड्याकडची पानं वाळणे, शेंड्याकडच्या फांद्या वाळणे आणि जे काही फळबागेचं आयुष्य, उत्पादित आयुष्य जे आहे ते कमी होणं ही मी अनुभवलेलं आहे. जवळजवळ 60 ते 70% झाडं जे आहेत फळबागा त्या जर आज नष्ट करण्याची वेळ आली. म्हणजे आज डाळिंबाचं क्षेत्र आपण पाहतोय, जितक्या मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे तितक्याच प्रमाणात ती काय होते, कमी होत चाललेली आहे. म्हणजे क्षेत्र जे आहे ते कमी पण होत चाललेले आहे. म्हणून आपल्याला ते लागवड क्षेत्र जे आहे ते लागवड क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा आकडा दिसून येत नाही. म्हणजे हे जे कमी होण्याचं क्षेत्र जे आहे ते केवळ आणि केवळ जमिनीची निवड, अयोग्य निवड. म्हणून चुनखडीचं प्रमाण जे आहे ते फळबाग लागवडीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही जी काही चुनखडी जी असते ती साधारणतः खडा स्वरूपात आणि पावडर स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला आढळून येईल. ह्या जमिनीचा रंग जो आहे तो भुरकट किंवा असा पांढरट रंगाचा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. चुनखडीचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 10%पेक्षा जास्त असतं, किंबहुना 15%पेक्षा जर चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर जे काही हानिकारक त्याला आम्ही म्हणत असतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फळबाग लागवड करू नये. साधारणतः 12%पर्यंत आपण जे काही डाळिंब वगैरे असेल अशा प्रकारची पिकं जे आहेत, आंबा असेल, चिकू असेल, जास्तीत जास्त 12%पर्यंत. कारण त्याच्यामध्ये आपल्याला जे काही व्यवस्थापन आहे ते वेगळ्या पद्धतीनं आपण जर केलं, पहिले 1, 2, 3 वर्ष ज्यावेळेस वाढ होत असते त्यावेळेस हिरवळीची जे काही खतं आहे, ढ्यांच्या असेल किंवा ढ्यांच्या जे आहे ते शिवरीच्या वर्गातलं पीक आहे, किंवा ताग असेल हे सगळं, किंवा मूग असेल, चवळी तर अतिशय चांगलं, कारण त्याच्या मुळ्या अतिशय चांगल्या असतात की त्याच्या सिक्रेशनमधून चुनखडीचं जे काय त्याचा जो काही 10 असतो 10 कमी होत असतं. म्हणजे चवळी असेल, त्यानंतर गवार असेल, मूग असेल, उडीद असेल, किंवा काही शेतकरी हरभरा सुद्धा असेल, हे जर आपल्याला त्या जमिनीमध्ये जर गाडलं
तर निश्चितच आपल्याला त्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवता येईल. आणि अशाच जे काही चुनखडीचा जो दाह आहे किंवा कारण एक लक्षात घ्या, चुनखडीचं प्रमाण 10% जास्त, परंतु ज्यावेळेस हा कॅल्शियम कार्बोनेट बरोबर असतो त्यावेळेस तो डेंजरस असतो किंवा त्या पिकाला अन्नद्रव्य घेऊन देत नाही, फिक्समध्ये असतात अन्नद्रव्य, उपलब्ध अवस्थेत येऊन देत नाही. परंतु तो कार्बोनेटपासून जर वेगळा करायचा असेल तर आपल्याला असे सेंद्रिय पदार्थांचा वापर जर जास्तीत जास्त केला तर निश्चितच तो सोल्युबल फेजमधून येऊन आपल्याला जर चांगला त्या पिकाला जर उपलब्ध करता आला तर त्याच्यासारखी जी काही त्या फळाला रंग असेल, आकार असेल, टेस्ट असेल, गुणवत्ता असेल, ती त्या कॅल्शियममुळे येत असतो. म्हणून त्या कॅल्शियम कार्बोनेटचा आपल्याला उपयोग जर अशा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये ज्यांनी फळबागा लागवड केली असतील किंवा चुनखडीयुक्त भुरक्या जमिनीमध्ये, बरड जमिनीमध्ये जर केल्या असेल तर अशा जमिनीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची हिरवळीची खतं जर आपण त्या ठिकाणी घातली तर निश्चितच आपल्याला अशा जास्त झालेल्या चुनखडीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं पीक घेता येतं, गुणवत्तेचं पीक घेता येतं. किंवा अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपल्याला जीवामृत असेल किंवा स्लरी, ह्या स्लरीमध्ये सुद्धा आपल्याला ज्या सूक्ष्म जीवाणूंची आपल्याला संख्याही वाढवता येते आणि काही जे काही अगदी आम्ल असतात, आम्ल तयार होत असतं, ते आम्ल जे काही स्थिर झालेले अन्नद्रव्य असतात, विशेषतः नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल किंवा अशा प्रकारचे जे काही स्थिर झालेले असेल ते उपलब्ध करून देण्याचं काम ही स्लरी करत असतात. म्हणून जीवामृत असेल, सूक्ष्म स्लरी असेल, विशेषतः ह्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर निचरा हा जास्त असतो. सामू जर तुम्ही पाहिला तर हा साधारणतः मध्यम ते जास्त विम्लधर्मी असतो, म्हणजे 8च्या पुढंच हा सामू तुम्हाला आढळून येईल. त्याच्यामुळे जमीन जर तुम्ही पाहिली तर अतिशय जास्त घनता असलेली, ज्याला घनता म्हणजे जी संरचना जी असते, संरचना कडक असते, जास्त निचराव होतो, घनता जास्त असते. जलधारणा क्षती जर पाहिलं ते अतिशय कमी असते. म्हणजे आज जर पाणी जर दिलं अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तर तुम्हाला असं वाटेल ही परवा लगेच याला पाणी द्यावं की काय, अशा पद्धतीनं कडक झालेल्या असतात. तर अशा जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे ही एक मोठी समस्या आहे. ती आपल्याला समस्या म्हणण्यापेक्षा त्या जमिनीचं चॅलेंज आहे. तर पाणी धरून ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश, त्या विशेष जास्त कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम असल्यामुळं मॅग्नेशियमची कमतरता येते, ज्याला अँटेगॉनिस्टिक इफेक्ट म्हणतो. जास्त कॅल्शियम, मॅग्नेशियम असूनही तिथं मिळत नाही, म्हणून मॅग्नेशियमचे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट किंवा चिलेटेड मॅग्नेशियम आपण फवारणी करा किंवा मॅग्नेशियम सल्फेट आपण जर ऊसासारखे किंवा असे नगदी पिकं आहेत हे जर एकरी 10 किलो आपण जर दिलं रासायनिक खतामधून तरी आपल्याला त्या ठिकाणी जी काही पिवळेपणा पडतो तो पडणार नाही. तर अशा पद्धतीनं जी काही उपलब्धता आहे अशा सूक्ष्म अन्नद्रव्याची, दुय्यम अन्नद्रव्यांची, गंधक असेल तर अशा मुख्य अन्नद्रव्यांची आपल्याला जी काही न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी ज्याला म्हणतो, कार्यक्षमता जी आहे अन्नद्रव्यांची ही आपण वाढवू शकतो. तसंच ह्या जमिनीमध्ये जास्त कडक किंवा गढण जास्त असल्यामुळं बियाण्याची उगम क्षमता सुद्धा ही कमी असते. कारण जमिनीच्या प्रकारानुसार असतं. बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, पुस्तक वाचतो आणि एकरी 40 किलो समजा गव्हाचं बी आपण पेरतो, परंतु चोपण जमीन असेल, चुनखडीयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला 25% आपल्याला बियाणाचं सुद्धा वापर करणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला सांगितलं की मी बियाणाचा प्रकार असेल, अंतर असेल, पिकं असतील, हे सगळं बदलते, परंतु हे आपण करत नाही आणि आपण काय करतो, मनात येईल त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी करत असतो. तर अशा पद्धतीनं उगवण क्षमता जी आहे ती उगवण क्षमता कमी असल्यामुळं या ठिकाणी 20 ते 25% आपल्याला बियाणाची सुद्धा या ठिकाणी वापर हा जास्त करायचा असतो. त्याचप्रमाणे बऱ्याचशा त्याच्यामध्ये मका असेल किंवा द्राक्षे असतील किंवा कारले असतील, केवडा जो असतो ना, म्हणजे शिरा हिरव्या परंतु मधला भाग पिवळा पडतो, त्याला आपण क्लॉरसिस म्हणतो, हे सुद्धा प्रमाण हे चुनखडीच्या जमिनीमध्ये जास्त आढळून येतं. तर यासाठी आपण काय करायचं आहे की लॉंग टर्मसाठी आपल्याला एक 10 किलो फेरस सल्फेट घ्यायचं आणि एक 40 किलो एकरी शेणखत घ्यायचं चांगलं कुरलेलं आणि याच्यामध्ये 5-6 दिवस ते मुरवायचं आणि त्याच्यानंतर आपण चळी घेऊन किंवा कोली घेऊन त्या ऊसासारख्या किंवा नगदी पिकांना किंवा फळ पिकांना आपण अशा प्रकारचं फेरस सल्फेट साधारणतः 10 किलो, त्यानंतर 40 किलो शेणखत, मुरवा 8 दिवस आणि असं मुरवलेलं शेणखत जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जर टाकलं ऊसाला किंवा ज्या ठिकाणी कारले असतील किंवा जिथं केवडा दिसून येतो त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 वर्ष अशा प्रकारचं पिवळेपणा किंवा जे क्लोरोसिस तो येणार नाही. आणि इमर्जन्सी म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की हा ज्यावेळेस केवडा येतो त्यावेळेस प्रथम शिरा हिरवा, नंतर पिवळा, नंतर संपूर्ण पिवळा, नंतर पांढरा, नंतर करपणे. बरेचसे शेतकरी पांढरा पडल्यानंतर सांगतात की आमच्या जमिनीमध्ये आज झाला, परंतु पांढरं ज्यावेळेस पान पडतं त्यावेळेस मात्र ते वाळूनच जातं. म्हणून पांढरं पडण्याच्या आत ज्यावेळेस शिरा हिरवा आणि मधला भाग पिवळा असतो किंवा पिवळं ज्यावेळेस पान असतं त्यावेळेस आपण चिलेटेड लोह जरी आपण फवारणी केली, साधारणतः एक 15 ग्रॅम चिलेटेड लोहाची फवारणी जर केली, 1 ते 2 फवारणी जर आपण केली 8 दिवसाच्या अंतरानं, तर ताबडतोब ते पान काय करतं, हिरवं होतं. आणि हिरवं झाल्यानंतर कारण ती अन्न तयार करण्याची फॅक्टरी, म्हणजे ऊसाचं पान घ्या तुम्ही, ते जर पिवळं पडलं तर अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते आणि नंतर मग काय होतं, कांड्या, आखूड आणि त्याची जाडी जी आहे ती कमी पडते. म्हणजे उत्पादन जे आहे ते ज्या वयामध्ये त्याचं बाळबांधणी असेल किंवा मोठी बांधणी असेल ह्या काळामध्ये जर अशा प्रकारचं जर
एक क्लोरोसिस म्हणा किंवा विशेषतः ज्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये पाऊस पडल्यानंतर तात्पुरतं काय होतं की पावसाच्या पाण्यामध्ये क्षार नसतात आणि सामू वाढतो, माती फुगते, हवा नसते आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अन्नद्रव्यांची कमतरता येते आणि विशेषतः केवढा उसावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पॅची ग्रोथ, ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट जास्त आहे, चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसून येईल. म्हणून अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपण जर व्यवस्थित ठेवलेलं असेल तर तेच त्याची काळजी घेत असतं. कारण आपल्या जमिनीमध्ये सुद्धा लोह भरपूर आहे. आयर्न इज अबंडंट इन आवर लिथोस्फिअर, परंतु त्याचा वापर काय आहे की Fe3 मध्ये येतो, उपलब्ध अवस्थेत नाही, त्याला उपलब्ध अवस्थेत आणायचं आहे. मग आपल्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जर असेल किंवा जर टाकलेत तर त्याच्यानंतर काय होतं, विघटनामध्ये काही ॲसिड तयार होतात आणि ते नैसर्गिक चिलेट म्हणून उपयोग होतात आणि जो काही टोटल लोह असेल त्याला काय करतात, ते कॅप्चर करतात आणि तो पिकाला उपलब्ध करून देतात. म्हणून सेंद्रिय कर्ब जर आपल्या जमिनीमध्ये चांगला असेल तर निश्चितच अशा प्रकारचे प्रश्न अशा जमिनीमध्ये उपलब्ध होत नाही. त्यानंतर ही जे काही जीवामृत मी सांगितलं, जीवामृतचा वापर हा निश्चितच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये 10% जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये आपण जीवामृत असेल या स्लरी जर असेल किंवा सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त जर केला तर ह्या जमिनीमध्ये जी गुणवत्ता पीक आहे इतर जमिनीपेक्षाही तुम्हाला चांगलं मिळेल. तर अशा पद्धतीनं आपण ह्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत असेल, शहरी कंपोस्ट असेल, थोडं शेणखतामध्ये मिक्स करा आणि 1 महिना अगोदर टाका. मळी कंपोस्ट असेल त्याचाही वापर करा, एकरी जवळजवळ तुम्हाला 2 टन करता येईल. शहरी कंपोस्ट असेल 1 टन करा. त्यानंतर सेंद्रिय खतं आपल्याकडे जर असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की शेणखत आपण टाकतो पण बरेचसे जे काही तणांचे बिया आहेत ते हे होतात. कारण आज शेणखत जर पाहिलं तर शेणखत चांगलं कुजलेलं नसतं आणि जे काही जनावरांनी तण खाल्लेलं असतं त्याच्या बिया त्या ठिकाणी कुजलेल्या नसतात. त्यामुळे शेणखत टाकून तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून त्याच्यापासून आपण अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून आपण एक गांडूळ खत तयार करा की जेणेकरून तणांचाही प्रादुर्भाव होणार नाही आणि काही रोगांचाही प्रादुर्भाव होणार नाही. तर अशा पद्धतीनं गांडूळ खत असेल, त्यानंतर कंपोस्ट खत असेल, काही हिरवळीची पिकं असतील, याचा वापर आपण अशा जमिनीमध्ये जर केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे हे पिकं घेता येईल. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला कोणती पिकं घेता येईल साधारणतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये? सोयाबीन आहे, कारण हे प्रतिकारक पिकं आहेत. सोयाबीन असेल, कापूस असेल, गहू असेल, सूर्यफूल असेल, तूर असेल, सीताफळ असेल, त्यानंतर अंजीर आहे, बोर आहे, त्यानंतर आवळा आहे. कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे काही जमिनी चुनखडीयुक्त असेल, अशा वेळेस ते प्रश्न विचारतात यामध्ये कोणती पिकं घेता येतील. ही पिकं घेता येतात, परंतु आपण थोडंसं सूक्ष्म अन्नद्रव्याकडे लक्ष द्यायचं आणि स्लरीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे ही उत्पादन सुद्धा आपल्याला घेता येतं. परंतु मात्र फळबागेच्या बाबतीत मात्र जागृत राहा, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या थरामध्ये चुनखडीचं प्रमाण जर जास्त राहिलं तर तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर अशा फळझाडांची आपल्याला झाडं उपटून टाकावं लागतील आणि किंबहुना नेमकं 3 ते 4 वर्षानंतरच आपल्याला काय होतं की फळं आपली सुरू झालेली असतात. माझ्याकडे बरेचसे प्रयोगशाळेमध्ये जे शेतकरी येतात त्यावेळेस ते काय करतात की आमच्याकडे ज्यावेळेस येतात त्यावेळेस वेळ अशी असते की पोस्टमार्टमची असते. कारण जर आपल्याला लागवड करायची आहे ती काही 1-2 वर्षाची लागवड करायची नाही, म्हणून आपल्याला फळबाग ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस माती परीक्षण आपल्याला ही दीर्घकालीन पिकासाठी करायची आहे. म्हणून खड्डा पद्धतीनं प्रत्येक थरातला जर आपण असा नमुना जर आणला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी दीर्घकालीन नियोजन आपल्याला करता येतं. आणि इतर पिकासाठी तुम्ही 1 फुटातला नमुना घेऊन 3 ते 4 ठिकाणी 1 आकाराचा खड्डा घेऊन माती नमुना आपण तपासू शकता. ही सुविधा बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुण्याला सुद्धा महादन सारथीनं माती परीक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे माती परीक्षण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता चौथा जो प्रकार आहे मी सांगितलं, पहिली धूपग्रस्त आहे, त्यानंतर क्षारपड आहे, चुनखड आहे आणि आता ही कोणती आम्ल. आता ही आम्ल जमीन जी आहे ती कुठं आढळून येते? साधारणतः कोकण विभागामध्ये, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे, त्या ठिकाणी डोंगर उतारच्या जमिनी आहेत आणि जांबा खडक आहे. आता हा जांबा खडक पूर्वी बेसाल्टच होता, परंतु जास्त पाऊस पडल्यानंतर त्याचं रूपांतर जांबा खडकामध्ये झालेलं आहे. आणि जास्त पावसामुळे लॅटरायशन म्हणजे जे काही कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम अशा प्रकारचे जे काही धन आयन जे आहे ते वाहून गेलेत आणि फक्त आयर्न किंवा लोह आणि ॲल्युमिनियम ही ऑक्साईड फॉर्ममध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहे. मग आता हे आयर्न किंवा लोह आणि जे काही ॲल्युमिनियम ऑक्साईड फॉर्ममध्ये जे काही राहिलेले आहे त्याच्यामुळे अतिशय कडक अशी ही जी घडण त्या जमिनीमध्ये झालेली असते. बऱ्याच वेळा त्या कोकणातले लोक काय करतात की हा लॅटराईट जो खडक आहे तो खडक असं त्याला विटासारखा शेप देतात आणि घर बांधण्यासाठी त्याला प्लिंथाईट म्हणतात. त्या प्लिंथाईटचा वापर घर बांधण्यासाठी करतात. म्हणजे इतकी कडक अशी घडण त्या जमिनीची किंवा त्या मातीमध्ये झालेली असते. त्याचं जर आपण माती परीक्षण जर केलं अशा कोकणातल्या जमिनीचं तर 6.5 पेक्षा म्हणजे आम्ल जमिनी असतात. जसे आपण पाहिलं की ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी विम्ल प्रकारच्या जमिनी, परंतु कोकणात मात्र विरुद्ध आहे त्या आम्ल प्रकारच्या जमिनी की ज्यांचा सामू हा 6.5 पेक्षा कमी आहे आणि विम्ल जमिनी मात्र 7.5 पेक्षा जास्त आहे. मग 6.5 ते 7.5 हा तटस्थ सामू आहे. आणि नेमके ह्याच
याच रेंजमध्ये काय होतं की बरेचसे अन्नद्रव्ये उपलब्ध होत असतात आणि त्यामुळं आपल्याकडं नॉर्मल ज्या जमिनी आहेत त्या नॉर्मल जमिनींचा सामू जो आहे तो 6.5 ते 7.5 ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते ठेवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब हाच एक चांगला उपयोग आहे. तर सामू जो आहे तो कोकणातल्या जमिनी 6.5पेक्षा जास्त आहे, 6.5पेक्षा कमी आहे. 6.5 म्हणजे 3.5, 4 ज्याला ॲसिड सल्फेट सॉईल म्हणतो त्या तर 3.5पेक्षा कमी येतात. त्या ठिकाणी फारच pH कमी असतो. तर तिथपासून तर 6.5पर्यंत 6.5पेक्षाच कमी हा सामू असतो. क्षार मात्र जर पाहिलं आपण तर क्षाराचं प्रमाण 0.10पेक्षा सुद्धा कमी असतो. म्हणजे 0.02, 0.04, 0.08 इतका क्षाराचं प्रमाण या ठिकाणी कमी असतं. त्याचं कारण म्हणजे जास्त पाऊस आणि त्याच्यामुळं काय होतं की क्षार जर जमिनीत नसेल तर अतिशय कडक अशी घडण त्या ठिकाणी तयार होत असते. आणि अशा जमिनी जर आपण पाहिलं तर ॲल्युमिना आयर्न ऑक्साईड्सचं त्या ठिकाणी जास्त असल्यामुळं त्या जमिनीचा रंगसुद्धा तुम्हाला लाल तांबड्या अशा लालसर रंगाच्या जमिनी त्या ठिकाणी रेड सॉईल दिसून येतील किंवा लॅटराईट सॉईल त्या ठिकाणी दिसून येतील. अशा जमिनीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नत्राची कमतरता असते. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम तर सगळं वाहून गेलेलं असतं. समुद्राला पाणी जे खारं आहे ते त्याच्यामुळे झालेलं आहे, कारण त्या जमिनीमध्ये काही राहिलंच नाही. कॅल्शियम नाही, मॅग्नेशियम नाही. अशा पद्धतीनं ह्या जमिनीमध्ये कॅल्शियमची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता, फॉस्फरसची कमतरता, नायट्रोजनची कमतरता, झिंकची कमतरता, मॉलिब्डेनमची कमतरता किंवा काही ठिकाणी बोरॉनची कमतरता, या सगळ्या अन्नद्रव्यांकडे या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. कारण बऱ्याच वेळा कॅल्शियम जो आहे तो फार महत्त्वाचा असतो. तोच कॅल्शियम, कारण हा दुय्यम अन्नद्रव्य आहे. नत्रस्फुरत पाला झाल्यानंतर पहिलं जे येतं ते कॅल्शियम आहे. तर हे जे काही कॅल्शियम आहे हे कॅल्शियम इज द मेन सेल कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑल द प्लॅन्ट पार्ट म्हणतो आपण, म्हणजे मुळापासून तर फळापर्यंत. आणि नेमकं मग हे कॅल्शियम जर कमी पडलं तर आज आपण कोकणामध्ये पाहतो की आंबावरून चांगला दिसतोय, पण जर कापला तर त्याला स्पॉन्जी टिश्यूज म्हणजे असं फायब्रस अशा रेषासारखं त्या ठिकाणी दिसून येतं आणि त्याला स्पॉन्जी टिश्यूज म्हणजे एक्सपोर्टला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ही जी क्वालिटी आहे ती या स्पॉन्जी टिश्यूमुळे येते आणि ते केवळ आणि केवळ म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि बोरॉनची कमतरता. मग अशा जमिनीमध्ये आपण पहिल्यापासूनच जर कॅल्शियमकडे लक्ष दिलं, बोरॉनकडे जर कॅल्शियम लक्ष दिलं किंवा स्फुरदाकडं, ज्याला आपण साईज पाहिजे आपल्याला, तर स्फुरदाकडे लक्ष दिलं तर निश्चितच या ठिकाणचं कोकणातील झाडांचं फळबागेत सुद्धा उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येतं. त्याचप्रमाणे आता कॅल्शियम जो आहे तो कॅल्शियम जर कमी जमिनीत ह्या असल्यामुळं काय होतंय की बरेचसे जे काही बुरशीचे जे काही रोग आहे ते फार जास्त प्रमाणात येतात. म्हणून तुम्हाला दिसून येईल की बऱ्याचशा कोकण विभागामध्ये भाजीपाला जास्त नसतो, कारण आपण जर झाडं अशी भाजीपाला लावले तर जे काही बुरशीचे पिकं जे आहेत त्या बुरशी जी आहे ती बुरशी ताबडतोब त्या पिकामध्ये येते. कारण कॅल्शियममुळे काय होतं की जे काही पानामधले किंवा खोडामधले किंवा याच्यामधले जे काही सेल्स असतात त्या भक्कम असतात, परंतु कॅल्शियम नसल्यामुळे काही वीक असतात, एकदम लवचिक असतात. त्याच्यामुळं ही जी काही बुरशी आहे ती ताबडतोब येते आणि अशा प्रकारचे जे काही फंगल डिसीज असतील किंवा करपा वगैरे रोग असतील त्या ठिकाणी भरपूर जास्त प्रमाणात येतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमची व्यवस्था करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून अन्नद्रव्यसुद्धा अशा जमिनीमध्ये व्यवस्थापन करणं ही अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे ह्या जमिनीमध्ये जर आपल्याला सुधारणा जर करायची असेल तर निश्चितच आपल्याला लाईम, कॅल्शियम कार्बोनेट हे ह्या जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. आता इकडं जे पाहिलं विम्ल जमिनीमध्ये आपल्याला कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम टाकावं लागते, परंतु आम्ल जमिनीमध्ये मात्र आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट किंवा त्याला लाईम म्हणतो किंवा डोलोमाइट पण आहे. हे जे काही कॅल्शियम आहे किंवा मॅग्नेशियम आहे हे कार्बोनेट बरोबर आहे. आलं लक्षात की जे कार्बोनेट विम्ल जमिनीमध्ये जास्त आहे परंतु इकडं मात्र अजिबात नाही आहे आणि त्या कार्बोनेटमुळे काय होतं pH वाढतो आणि इथं नेमका pH कमी आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे भूसुधारक आहे जे रासायनिक आहे भूसुधारक त्याला लाईम म्हणतो किंवा डोलोमाइट आहे हे शेणखतात किंवा कोणत्याही सेंद्रिय पदार्थामध्ये मिक्स करून जर आपण टाकले तर निश्चितच जी काही घडण आहे ती घडणसुद्धा मऊ पडते आणि अशा जमिनीमध्ये जे काही त्या जमिनीमध्ये ॲल्युमिनियम असेल, आयर्न असेल याची जी काही विषारीपणा आहे तो विषारीपणासुद्धा कमी होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण टाकण्यासाठी आपल्याला किती टाकणं गरजेचं आहे यासाठी सामू जो असतो ते सामूच्या प्रमाणावरून आपल्याला हा लाईम टाकणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर साधारणतः 6.2 सामू जर असेल तर एकरी 4.5 टन आपल्याला त्या ठिकाणी लाईम त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकावं लागतं. 6 जर असेल pH किंवा सामू तर 5.8 टन त्या ठिकाणी आपल्याला लाईम त्या ठिकाणी टाकावं लागतं. 5.5 असेल तर 8.6 टन टाकावं लागेल. 5 असेल म्हणजे जसा pH कमी होत जातो, आता 5 जर pH असेल तर जवळजवळ 12.4 टन एकरी आपल्याला काय ठिकाणी लाईम टाकावं लागतो. परंतु हे सर्व टाकत असताना सेंद्रिय खतातून जर आपण केलं तर निश्चितच त्या जमिनीची घडणही सुधारते आणि ते जमीन सुधारण्यासाठी सुद्धा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे काही लाकडाची राख असेल, कारण कोणती राख जर घेतला ना त्याचा pH जरा थोडासा जास्त असतो, 8.5पेक्षा जास्त असतो. म्हणून अशा कमी pH किंवा सामू असलेल्या जमिनीमध्ये लाकडाची राख आहे की ज्या राखेमध्ये सेंद्रिय कर्ब काहीच नसतो,
लाकडाच्या राखीमध्ये बरोबर कर्बन नसतं, नत्र नसतं, परंतु कॅल्शियम जे काही खनिज आहे, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा काही मिनरल्स असतील ते जास्त प्रमाणात असतं. कॅल्शियम 30 ते 40% असतो. अशा लाकडाची राखसुद्धा आपण थोड्या प्रमाणात, आणि विशेषतः ती राख राब म्हणून म्हणतो आपण बऱ्याच वेळा भात लागवडीच्या वेळेस ते टाक करतातही बी लोक, त्यांना ते पिढीनुसार किंवा त्या रेग्युलर परंपरेनुसार ते करतात. पण 4 ते 5% किंवा 6% पालाश पण असतं की ज्यानं प्रतिकारशक्ती, कीड आणि रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती पण मिळते. अशी लाकडाची राखसुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर बायोचार आहे. ही हवा विरहित बायोचार जर कोणत्याही बी लाकडापासून असेल किंवा असे तुरकाठे, आता तुरकाठ्या कोकणात मिळणार नाही, पण अशा प्रकारची जी काही वनस्पती आहे यांच्या वाळलेल्या याच्यापासून अनएरोबिक कंडिशनमध्ये हवा विरहित आपण जर काही बायोचार जर तयार केला, कोळशा टाईप असतो तो जर बायोचार जर तयार केला तर त्याचाही pH 9 ते 10 असतो. असाही pH वाढवण्यासाठी थोडासा अशा आम्ल जमिनीमध्ये बायोचारचा जर वापर केला तर सेंद्रिय कर्ब जवळजवळ 50, 60, 100 वर्षापर्यंत सेंद्रिय कर्ब पुरवण्याची ताकद ह्या बायोचारमध्ये आहे. तर अशा सगळ्यांचा वापर आपण जर या आम्ल जमिनीमध्ये केला तर निश्चितच त्या जमिनीचं सुद्धा आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो. आणि या ठिकाणी जे काही जमिनीचं आरोग्य आहे ते अशा ह्या सगळ्या जमिनीमध्ये आपण करतो. तर हे जे आरोग्य चांगलं आहे किंवा नाही हे आपल्याला जमीन आरोग्य पत्रिकेवरून कळणार आहे. साधारणपणे माती परीक्षण जर केलं तर प्रथमतः पायाभूत जे गुणधर्म आहेत त्याला महत्त्व द्या. सामू किती आहे, सामू किती आहे, क्षार किती आहे, विद्युत वाहकता आणि चुनखडी किती आहे, हे 3 जर आपण पायाभूत गुणधर्माकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला आरोग्य त्या जमिनीचं सुधारतं. लगेच आपण उडी मारायची नाही की बाबा नत्र किती, स्फोरत किती आहे, उपयोग नाही. एखादा पेशंट जर आजारी असेल तर त्याला म्हणलं तू किती खातो किंवा तुला किती खाऊ घालू, उपयोग नाही. तो पेशंट काय म्हणणार की माझा रोग पहिल्यांदा बरा करा. म्हणून हे आरोग्य आहे ते आरोग्य आपण काय करायचं की माती परीक्षेनुसार सामू जर वाढलेला असेल तर चोपन जमीन, 8.5पेक्षा असेल तर चोपन जमीन, सामू 6.5च्या पेक्षा कमी असेल तर आम्ल जमीन, क्षारता जर 1पेक्षा जास्त झाली असेल तर क्षारयुक्त जमीन, त्यानंतर चुनखडीचं प्रमाण 10% जास्त असेल तर चुनखडीयुक्त जमीन, किंवा सामूही वाढला आणि क्षारही वाढले तर क्षारयुक्त चोपन जमीन. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा वर्गीकरण करा आणि वर्गीकरण केल्यानुसार मी आता सांगितले त्याप्रमाणे उपाययोजना जर केल्या, क्षार प्रतिकारक पिकांचा वापर जर आपण केला आणि या 3 गुणधर्म जे आहेत याचा जर वापर करून आपण जर शेती केली तर निश्चितच जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे 3ही गुणधर्म अतिशय चांगले राहतील. आणि यालाच आपण काय म्हणतो, कारण ह्या गुणधर्मामुळेच आपल्याला जमिनीला निचरा चांगला ठेवता येतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली ठेवता येते, उगवण क्षमता, आज उगवण क्षमता बऱ्याचशा बियाणांची कमी दिसून येते, हे सुद्धा त्या जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अवलंबून आहे. ती उगवण क्षमता सुद्धा आपण चांगली हे करू शकतो. आणि जमिनीची भुसभुशीतपणा, हे जमिनीचं जे काही फूल आहे ते फूलसुद्धा ह्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते जमिनीचं आरोग्य चांगले ठेवता येणार आहे. आणि हे जर 3 गुणधर्म आपण जर चांगले ठेवले, भौतिक, रासायनिक आणि जैविक, तर त्यालाच आपण जमिनीचं आरोग्य चांगले असणार, यालाच मृद आरोग्य असं म्हणतात. आणि हेच व्यवस्थापन करण्यासाठी आज मला जी संधी दिली ते दीपक फर्टिलायझरचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट साहेब, त्याचप्रमाणे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय विजयराव पाटील साहेब, तसेच त्याचप्रमाणे योगेश म्हसे, या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझं मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. फिनिश.